संगमेश्वर तालुक्यातील धामापूर तर्फे संगमेश्वर रामाणेवाडी येथून बेपत्ता झालेल्या 15 वर्षीय युवतीचा जयगड देऊळ खाडीमध्ये मृतदेह आढळल्यानं परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। मानसी मंगेश भाईजे, वय वर्ष 15, संगमेश्वर रामाणेवाडी असं मृत्यू झालेल्या युवतीचं नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 31 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 वाजता मानसी ही संगमेश्वर येथून बेपत्ता झाली होती। तिच्या घरच्यांनी नातेवाईकांकडे चौकशी केली असता कुठेही थांगपत्ता लागलेला नाही। अखेर संगमेश्वर पोलीस ठाण्यामध्ये मानसी बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली। पोलिसांकडून तिचा शोध सुरू होता। दरम्यान सोमवार 8 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता तिचा मृतदेह देऊळ येथील खाडीमध्ये आढळला। परिसरातील नागरिकांनी पाहिल्यानंतर त्यांनी जयगड पोलिसांना याबाबतची माहिती दिली। या प्रकरणात ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे। जयगड पोलिसांनी तिची चौकशी केली असता संगमेश्वर पोलीस ठाण्यामध्ये ती बेपत्ता असल्याची खबर मिळाली। यानुसार पोलिसांजवळ संपर्क साधून तिच्या नातेवाईकांना याबाबत माहिती देण्यात आली। तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय। जवळपास 8 दिवसांनी तिचा मृतदेह रत्नागिरी जयगड येथील देऊळ खाडीत आढळल्यानं नातेवाईकांनी हंबरडा फोडला। या घटनेची नोंद जयगड पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली। मात्र मानसी ही केवळ 15 वर्षाची मुलगी आहे आणि ती बेपत्ता होण्याची कारण नेमकी काय आहेत, तिची हत्या आहे की आत्महत्या आहे, या सगळ्याबाबत सध्या शोध सुरू आहे। तिने आत्महत्या केली की मग तिच्याबाबत घातपात झालेला आहे, याचाही पोलीस सध्या तपास करतायत। तेजस बोरगरे, कोकण कट्टा न्यूज, रत्नागिरी।